पातळ पोह्यांचा चिवडा माझी आई मधल्या वेळेच्या भुकेसाठी नेहमीच वर्षभर अधूनमधून करत असते। तो खातच राहावा इतका सुंदर होतो। माझ्या मुलीला व आम्हा सर्वांनाच तो खूप आवडतो। तर आईची ही चिवड्याची रेसिपी मी आज तुम्हा सर्वांबरोबर शेअर करणार आहे। हा बघा किती छान कुरकुरीत झाला आहे। चिवडा करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। तेलकट न होणारा, न आकसणारा, तरीही झटपट होणारा असा हा चिवडा करायला चला तर मग सुरुवात करूया। अर्धा किलो पातळ पोहे निवडून चाळून घेतले आहेत। 3 मोठ्या कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे करून घेतलेत। 20-25 कढीपत्त्याची पानं धुवून कोरडी करून घेतली। सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप केले, ते साधारण अर्धी वाटी आहेत। अर्धी वाटी काजू घेतले, ते जे असे अर्धे केलेले मिळतात ते घ्यावे। 1 वाटी शेंगदाणे, अर्धी ते पाऊण वाटी डाळ। फोडणीमध्ये घालायला आपल्याला हिंग, मोहरी आणि हळद लागेल। 1 टीस्पून चाट मसाला, 2 टीस्पून मीठ आणि 4 टीस्पून पिठी साखर लागेल। आणि रोज वापरातलं जे आपलं तेल असतं तेच 1 वाटी भरून आपल्याला लागेल। हे सर्व साहित्य तयार ठेवलं आहे। आता आपण चिवडा करायला घेऊ। चिवडा करायला अशी मोठी कढई किंवा जाडबुडाची पातेली लागेल। तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर फोडणी छोट्या कढईतच करावी। मग मोठ्या परातीत किंवा कागदावर पोहे ठेवून त्यावर फोडणी घालावी आणि मिक्स करून घ्यावे। कढई तापल्यावर त्यात 1 वाटी तेल घातलं। तेल चांगलं तापल्यावर त्यात 1 चमचा मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली की गॅस कमी करून अर्धा चमचा हिंग आणि 1 ते सव्वा चमचा हळद घालूया। लगेच त्यात शेंगदाणे घातले। शेंगदाणे कच्चे असल्यामुळे ते तळायला थोडा वेळ लागतो, म्हणून शेंगदाणे आधी घालून ते थोडे तळून घ्यायचे। आता ते अर्धे तळून झाले तसे त्यात मिरच्या घातल्या। मिरच्याही आधी घातल्या कारण त्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत। अर्धवट तळल्या तर चिवडा मऊ होऊ शकतो। थोडा वेळ परतून घेऊ। मिरच्या थोड्या तळल्या गेल्या की त्यात सुक्या खोबऱ्याचे काप घालूया। गॅसची फ्लेम मधून लो आणि मधून मीडियम ठेवावी, पण हाय फ्लेम ठेवू नये। खोबरं घातल्यावर फ्लेम मीडियम केली आहे, पण खोबरं लगेच लाल होत असल्यामुळे लगेच त्यात डाळही घालूया। डाळ आणि काजू दोन्हीही आधीच भाजलेले असतात, त्यामुळे ते सगळ्यात शेवटी घालायचे। सर्व पदार्थ अशा प्रकारे मंद गॅसवर हळूहळू तळल्यामुळे मस्त कुरकुरीत होतात। ही बघा मिरची कशी छान तळली गेली आणि शेंगदाणे पण मस्त खमंग तळले गेलेत। आता अगदी शेवटी त्यात कढीपत्ता घालायचा, पण हा कढीपत्ता आधीच व्यवस्थित धुवून कोरडा केलेला असावा। आता ह्या गरम तेलात 2 मिनिटं परतला की छान कुरकुरीत होतो। आता मी गॅस बंद करते आहे, कारण सर्व छान परतून झालं आहे। तेल थोडंसं थंड झालं की मग त्यात 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार किंवा अंदाजे 2 चमचे मीठ, 4 चमचे पिठी साखर घालावी। हे चमचे म्हणजे टीस्पूनचं प्रमाण आहे। खरं तर फोडणी थंड झाली की मगच हे 3 पदार्थ घालायचे, मी थोडे आधीच घातले। तुम्ही तसं न करता फोडणी थंड झाल्यावर मग घाला।
आता हे सर्व मिक्स करून फोडणी थोडी गार होऊ द्यायची। साधारण 1 तास लागेल, मगच आपण त्यात पोहे घालणार आहोत। गरम फोडणीमध्ये पोहे घातले तर ते आकसतात, त्यामुळे फोडणी रूम टेम्परेचरला आल्यावर मगच त्यात पोहे घालावे। सगळं छान अगदी आपल्याला हवं तसं तळलं गेलंय। हे बघा खोबरं कसं छान खरपूस झालंय, काजू पण मस्त तळले गेलेत। कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत झालाय। आता फोडणी पूर्णपणे गार झाली आहे, त्यात सगळे अर्धा किलो पोहे घालूया। नमस्कार मंडळी, मी अनुजा आणि तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे अपडेट्स मिळतील। दिवाळीच्या फराळापैकी तुमचा सर्वात आवडीचा पदार्थ कोणता आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण आपले व्ह्यूअर्स ही रेसिपी कुठून पाहत आहेत हे मला कळेल। सगळे पोहे घालून झाल्यावर फोडणी सर्व पोह्यांना लागण्यासाठी मी हातानेच मिक्स करते, म्हणजे फोडणी सर्व पोह्यांवर एकसारखी लागेल। सर्व पोहे एकत्र भाजणं कठीण जाईल म्हणून अर्धे पोहे परातीत काढून घेते। आता मंद गॅसवर चिवडा भाजून घेऊया। हेच आधी पोहे भाजून घेतले तर फोडणी मिक्स व्हायला कठीण जाते आणि भाजलेले पोहे खूप कुरकुरीत होतात, त्यामुळे ते तुटूही शकतात। हा अर्धा चिवडा भाजायला आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतील। त्यानंतर हा उरलेला अर्धा चिवडा भाजायला तेवढाच वेळ लागेल। लो फ्लेमवर अगदी हलक्या हाताने परतत राहावे। अंदाजे 15 मिनिटं झाली आहेत। आता मी चेक करते, खाऊन किंवा हाताने असं चुरडून चेक करावं। अजून थोडा कुरकुरीत व्हायला हवाय, म्हणून मी अजून 5 मिनिटं परतते। 5 मिनिटांनंतर आता मी तो एका मोठ्या परातीत काढून घेते। आता हा अर्धा ठेवलेला चिवडा सुद्धा आपण भाजून घेऊया। तुमची कढई जर लहान असेल तर हे 4 भाग करून मग भाजावे। प्रत्येक भाग भाजायला तरी 10 मिनिटं लागतील। अशा प्रकारे हाही चिवडा आपला भाजून झालाय, तोही परातीत काढून घेऊया। थोडासा गार झाल्यावर मग चेक करूया। हे बघा पोहे कसे अख्खे राहिलेत, अजिबात आकसले नाहीत आणि एकदम कुरकुरीत छान झाला आहे चिवडा। या आवाजावरूनच तुम्हाला कळेल।
अशी ही अगदी सोपी चिवड्याची रेसिपी तुम्ही करून बघा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींना शेअरही करा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक द्यायला मात्र विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।